उडीद, त्याच्यानंतर मका, कांदा, सोयाबीन, ऊस या अनेक प्रकारच्या पिकांचं, मिरची या अशा अनेक प्रकारचं आणि फळबागा त्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. लोकांना बसता का यामध्ये आम्ही काल कॅबिनेटमध्ये निर्णय काही घेतलेले, परंतु कालपर्यंत पाणी होतं. इव्हन आज पण आज आम्ही आर्मी काही भागामध्ये बोलवली, NDRFचे लोक बोलवली, बोटी बोलवल्या, इथं जसं चॉपर हेलिकॉप्टर पाठवलं तसं हेलिकॉप्टर बोलवलं आणि आज पण आपल्याला काही भागातल्या लोकांना सुरक्षित स्थळी न्यावं लागलं. पहिल्यांदा माणसं कशी त्यांना जो धोका आहे त्या धोक्यातनं आपल्याला सुरक्षित स्थळी नेता येईल हा प्रयत्न आम्ही मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी मिळून केला. आज देखील आम्ही सगळेजण मंत्रिमंडळातले सहकारी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरतोय, पाहतोय. मला तर अजून वाशीला जाऊन एक गाव करून मग मी बीडला मुक्कामाला जाणार. उद्या मी बीड आणि संभाजीनगर करणार आहे. रस्त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये पूल आहेत ते अनेक तुटलेले, काही पुलाची उंची वाढवावी लागणार आहे. पाझर तलाव ते तुटलेले, काही ठिकाणी सांडावं हे तुटलेलं आहे. काही ठिकाणी आपल्या लोकांच्या विहिरी शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या ज्या गाळांनी भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाईपलाईन फार त्यांच्या वाहून गेलेल्या आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत. काही साहेब ऐकलं, त्यामध्ये काही ठिकाणी पाणी जास्त झाल्यामुळं आत्ता एका गावात गेलो होतो, तिथं बिचारी वयस्कर बाई, तिला बाहेर काढता आलं नाही, ती तिथं मृत्युमुखी पडली. एका तावणीला 17 जनावरं बांधलेली होती, 17च्या 17 जनावरं दिली एका शेतकऱ्याची. अशा गाई, अशा अनेक शेतकऱ्यांचं बकऱ्या, करडं, त्याच्यामध्ये वासरं, कोंड, म्हशी, बैल, गाया, त्याचबरोबर कोंबड्या असं प्रचंड नुकसान झालंय. मला आज इथल्या गावकऱ्यांनी सांगितलं, दादा अजूनपर्यंत पंचनामे सुरू झालेले आहेत. मी तहसीलदारांना घेऊन आलेलो आहे. इथं ॲडिशनल कलेक्टर इथं आहेत, त्यामध्ये ॲडिशनल SP इथं आहेत. आम्ही सगळेजण मिळून हे सगळं उद्यापासून सुरू करणार आहे. कारण आधी पहिल्यांदा सगळ्या माणसांना सुरक्षित ठिकाणी नेलेलं आहे आणि तुम्ही अजून काळजी घ्या. हवामान खात्याने असं सांगितलंय की पुढचे 4-5 दिवस देखील धोक्याचे आहेत. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही इरिगेशनची लोक, महावितरणची लोक, PWDची लोक, जिल्हा परिषदेची लोक, महसूल खात्याची, आरोग्य खात्याची. आता एक शेतकरी मला भेटला, म्हणला दादा माझं मूल 12 दिवसाचं आहे, ते आजारी आहे. मी ताबडतोब तहसीलदारला सांगितलं की त्याला धाराशिवला किंवा इकडं परांडायला ॲडमिट करून घ्या आणि त्याच्यावर मोफत उपचार करा. आम्ही तुम्हाला ह्याच्यातनं जी काही पिकं गेलेली आहेत त्याचे पंचनामे करणार आहेत, ज्यांची घरं खराब झालेली आहेत त्याचे पंचनामे करणार आहेत. ज्यांना तातडीची मदत पाहिजे तहसीलदार त्यामध्ये आपल्याला 35 किलो धान्य देता येतं. ते धान्य ज्यांचं सगळंच फार घरात काहीच राहिलं नाही अशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी देता येईल. या प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या. आपल्याला कुणालाही वाऱ्यावर सोडायचं नाही. पंचनामे करत असताना तोंड बघून पंचनामे केले जाणार नाही. ज्यांचं नुकसान झालं विशेषतः नदीकाठ आणि आपले ओढे नाले साऱ्या ज्याच्यात पाणी बसलं नसल्यामुळे त्या पाण्याने बाहेर वाट काढली आणि त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं. त्या सगळ्याच्या संदर्भात रस्तेपर्यंत खराब झाले. त्याला भरपूर आम्हाला पैसे लागणार आहेत. आम्ही ते उभे करू. कारण पहिल्यांदा या अडचणीतल्या माणसाला कसं पुन्हा संसार त्याचे उभे करता येईल हे काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांनी पण आज काही जिल्ह्यांचे दौरे केले, उपमुख्यमंत्र्यांनी पण केले, मी पण त्या ठिकाणी करतोय, बाकीचे पण मंत्रीगण करतायत, अधिकारी गेले कित्येक दिवस राबतायत. परंतु काही न वाटतं की बाबा इतके दिवस झाले अजून पंचनामे सुरू नाही झाले. अरे बाबा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं असल्यामुळं अधिकारी ठराविकच असतात, मर्यादित संख्या असते, गावाच्या गावं त्याच्यामध्ये अडचणीत आलेली. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या बद्दल व्यवस्थित पंचनामे करून जेवढा आम्हाला तर प्रयत्न करायचा आहे. आत्ता सध्या नवरात्रोत्सव चाललेला, 2 तारखेला मला वाटतं दसरा आणि त्याच्यानंतर दिवाळी. या
आत दिवाळीच्या आत तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला हे कसे जातील याबद्दलचं नियोजन आमचं त्या ठिकाणी चाललेलं आहे। वेगवेगळी लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलतील। माझी हात जोडून विनंती आहे, आपल्यावर दुःखाचा डोंगर आहे, आपण टाळ्या वाजू नका। आम्ही कुठेही हार फेटा शाल काही स्वीकारलेलं नाही आहे। आज आपला माणूस ज्यावेळेस अडचणीत आहे, आपण एक परिवार आहे, तुम्ही मी काही वेगवेगळे नाही आहे। त्याच्यामुळं आपले काही ठिकाणी काय त्या शाळा पण पाण्यात गेल्यात, ग्रामपंचायतीचे कार्यालय पाण्यात गेली, असं अनेक गोष्टी झालेल्या आहेत। तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अडचणीत आल्या, काही ट्रान्सफॉर्मर पार बस झाले, त्याच्यातनं जाळ बाहेर निघाले। आणि म्हणून मी मगाशीच जो महावितरणचा प्रमुख अधिकारी आहे लोकेश चंद्रा, त्यांना सांगितलं की ज्या भागामध्ये परिस्थिती बरी आहे तिकडची गँग काढा आणि जिथं परिस्थिती एकदम गंभीर बनलेली आहे तिथली लोक अधिक बाहेरची लोक असं करून लवकरात लवकर लाईटचं कनेक्शन वगैरे लाईट नसेल तर ते ताबडतोब कशी सुरू करता येईल अशा सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। आत्ता गेल्यानंतर पण मी लिस्ट करून बाबा सोलापूर कलेक्टरला काय सांगायचं, धाराशिव कलेक्टरला काय सांगायचं, अशा पद्धतीनं आम्ही ते करतोय। आपण त्या बाबतीमध्ये काळजी करू नका, भिवू नका, खचून जाऊ नका, नावमेद होऊ नका। मगाशी कुणीतरी मला सांगितलं एकाने आत्महत्या केली की मी कर्ज काढलंय, आता माझ्या कर्जाचं कसं व्हायचं, माझ्या प्रपंचाचं कसं व्हायचं। आत्महत्या करणं ह्या एक म्हणजे आपल्या मुलांना, आपल्या बायकोला, आपल्या सगळ्या परिवारातल्या लोकांना वाऱ्यावर सोडल्यासारखं। शासन तुमच्या पाठीशी आहे, मी जबाबदारी तुम्हाला सांगतो। तुम्ही जसं शेतकरी तसा मी पण शेतकरी, त्याच्यामुळं भाया बहिणींनो घाबरू नका, तुम्ही परत आपण उभं करू शकतो। अशी संकट येतात, मागं तुम्हाला आठवत असेल आपला लातूर आणि त्यावेळेस आताचा धाराशिव इथं भूकंप झाला होता, परत ती गावाच्या गावं परत आपण उभी केली। काही लोक आपल्याला सोडून गेली, आता निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही। काही लोक त्या पाण्यात वाहून पण गेली। मी मगाशी येताना सोलापूरमध्ये एक रिक्षा ड्रायव्हर त्याची बायको म्हणत होती की दादा 8 दिवस झाले तो सापडत नाही, असं काही ठिकाणी झालंय। त्याच्यामुळे काळजी आपण घेतली पाहिजे, सरकार तुमची काळजी घेईल, पण तुम्ही पण तुमची काळजी घ्या, कारण पुढचे पण दिवस थोडेसे अडचणीचे काही दिवस। हा परतीचा पाऊस आहे, जसं मृग नक्षत्र 7 तारखेला निघतं त्यावेळेस मे महिन्यातच पाऊस सुरू झाला। कधीच मे महिन्यात पाऊस आपल्याकडे, आपला सगळं आवर्षण प्रवण भाग आहे, आपल्याकडे कधी पाऊस पडायचा एवढा कधीच नाही। आणि म्हणून आपण बाजार तलाव केले, MI टँक केले, आपण KTVA केले। डॉक्टर पदमसिंह पाटलांनी त्या काळात त्यांच्याकडे पाटबंधारे खातं होतं, त्यांनी भरपूर व्यवस्था केली, का तर पाऊस पडत नाही, पडला तर ते पाणी अडवून। नंतर माझ्याकडे खातं आलं, मी पण केली, सेना कोळेगाव धरण केलं। आता धरणात वरनं एवढं पाणी आलं की ते पाणी सोडावं लागलं। आता मला कोणीतरी सांगितलं इथल्या पुलावर 1,00,000 क्युसेक पेक्षा जास्त पाणी होतं, कधी स्वप्नात आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी येईल। धरणातलं पाणी आणि आपल्या प्री कॅचमेंट एरियातलं पाणी हे सगळंच पाणी उतारावर तिकडं आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे। परंतु तुम्ही धीर घालू नका, आम्ही सगळेजण त्याला द्या रे मुख्यमंत्री, आम्हाला कळतंय ना, आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय। एवढं ना सकाळी 6ला सुरू केले बाळा आम्ही करमळ्याला, म्हणजे जे काम करताना त्याचीच मारा काय बघा ना। आता एवढं जीव तोडून चालतोय, अजून पण एका ठिकाणी जायचंय, आम्हालाही कळतंय ना। आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय, आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो। शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतोय। इथं साधू वाल्ला माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झालंय, भूममध्ये झालंय, पाणी आले, लोक अक्षरशः घाबरून गेली। तिथनं मी सूत्र फिरवली, म्हणजे आम्ही काही झोपा काढल्या नाही। विचारा रात्री किती वाजता फोन केलाय त्यांनी, त्याच्या फोनमध्ये नंबर असेल माझा आणि मीच घेतला नंबर। असं नाही राव, आम्ही एवढं करून वाईट कसं वाटतं, ज्याचं जळतं त्याला कळतं त्यातला प्रकारे।
म्हणजे आम्ही जीवाचं रान करतो तुमच्याकरता आणि यांनी काहीतरी तिसरंच मध्येच काढायचं। तुमची अडचण मला कळते ना, परंतु शेवटी राज्य चालवत असताना पहिल्यांदा यांचे संसार कसे उभे करता येतील, त्यांना मदत कशी करता येईल, त्यांच्या खंडून गेलेल्या जमिनी पुन्हा पूर्वपदावर कशा आणता येतील, पुन्हा पुढच्या काळामध्ये त्यांचं परिस्थिती व्यवस्थित कशी करता येईल, या सगळ्या गोष्टी, घरं कशी बांधून देता येईल, त्या सगळ्या गोष्टी, विहिरी कशा खोदून देता येईल, त्या सगळ्या गोष्टी आपण करतोय। तुमचे पण वेगवेगळ्या मागण्या, त्या मागण्याच्या करता देखील आम्ही निश्चितपणे काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमच्या महिन्याचा असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतोय, राज्य चालवतोय आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत घेणार आहे। कारण असं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेलच, आम्ही ती मदत मिळवू आणि शिवाय आपलं राज्य सरकार या पद्धतीने आपण मार्ग काढू, एवढी आपण लक्षात ठेवा। आणि सतत आम्ही तुमच्या आता इथं राहुल भैया त्याच्या संपर्कात राहू, काही अडचणी असतील तर त्याला सांगा, इतर कुणाला सांगा। ह्याच्यात राजकारण आणायचं नाही, राजकारण जेव्हा निवडणुका येतील त्यावेळेस राजकारणाचं आपण सांगू। आता पहिल्यांदा आपल्या परिवारातल्या एकमेकाला आधार देणं आणि पुन्हा त्याचे संसार उभे करणं हे महत्त्वाचं काम आहे आणि ते आपण करू, त्याकरता आम्ही तुमच्या बरोबर आहे। धन्यवाद।